देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप मंत्र्यांच्या शपथविधीसाठी नाशिकहून हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विशेष निमंत्रित मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री शपथ ग्रहण करत असल्याने तो सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी पदाधिकारी आतुर आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचं सरकार आज सत्तेवर येत आहे। 1995 ला युतीचं सरकार होतं, त्यावेळेस शिवसेनेचा मुख्यमंत्री होता। मात्र आज पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतोय। नागपूर, पुणे, मुंबई इथून जसे हजारो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने वानखेडे स्टेडियमच्या दिशेने रवाना होत आहेत, तसेच नाशिकमध्ये पण तीच परिस्थिती आहे। नाशिकमधून साधारणतः 4 ते 5 हजार कार्यकर्ते आणि इतर संख्या बघतोय। महिला मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी आणि इतर मंत्र्यांच्या शपथविधीसाठी रवाना होत आहेत। तसंच आपण बघतोय मागच्या बाजूला पुरुष मंडळी आहेत, तरुण मंडळी आहेत। काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत? आजपर्यंत केवळ आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही समोर येत होता, आज सत्तेत येत आहेत। आज आम्ही सत्तेत आलोय, आम्हाला अतिशय आनंद झालाय आणि आज आमच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे। इतक्या 15 वर्षा काळामध्ये आमच्या इथं कुठलाच मुख्यमंत्री झाला नव्हता, युतीचा होता, परंतु यावेळेस आमचा भाजपचा मुख्यमंत्री झालाय, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय। दरवेळेला विरोधातच आम्ही कामं केले, आंदोलन केले आणि खऱ्या अर्थानं आता अच्छे दिन आलेले आहेत, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे। आम्ही सर्व महिला हजारोच्या संख्येने सगळ्या मिळेल त्या वाहनांनी जशी व्यवस्था होईल त्याप्रमाणे आम्ही तिथे जातो आहोत। खरोखर अर्थाने की युवकांना चांगले दिवस येतील। हा अश्वमेधचा घोडा आहे, हा विकासाचा घोडा आहे आणि त्या घोड्यावर देवेंद्रजी स्वार झालेले आणि नक्कीच युवकांसाठी चांगले दिवस येतील, याबद्दल आमच्या युवकांच्या मनात काही शंका नाही। एकूणच विकासाचा घोडा आता दौडतो आहे आणि देशाला, राज्याला प्रगतीपथावर भाजपच नेईल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करतात। मात्र सामान्य जनता काय म्हणते आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये राज्याचं काय कुठलं चित्र दिसणार आहे हे येणारा काळ ठरवणार आहे। मात्र आज तरी भाजपचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उत्साहित आहेत आणि सर्व मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश माहेचा, मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।